आपण पाहतोय राजेश भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर जुने जाणते खेळाडू आहेत. दाराबे टीमचं लेजंड खेळाडू आहेत आणि भरपूर टेनिस क्रिकेट विश्वावरती अभिराज्य त्यांनी गाजवलेला. एक स्पर्धा आम्ही नुकतीच मागच्याच महिन्यामध्ये कुक्षेच्या क्रीडांगणावर पाहिली, जिथे खऱ्या अर्थानं शेवटच्या षटकामध्ये बऱ्याच धावा हव्या होत्या. एक चेंडूमध्ये 6 हव्या होत्या आणि तिथे तो षटकार ठोकून विजयी संपादित करणारा एक गुणवान खेळाडू, लिजेंड खेळाडू. त्यावेळेस जर पाहिलं तर बॉल हातामध्ये आलेला नव्हता आणि स्टंपवरती हात त्यातनं ते सिद्धेश मात्रेने लावले होते. हा बॅटर जो आहे ना तो सेफ असणार आहे. मच्छिंद्र भोईर सध्या आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ झाला, ज्यामध्ये एक धाव भरपूर महत्त्वाची होती, कारण की इथून पहिलं षटक जे आहे ना ते कंप्लीट करायचं. हा फॉर्मॅट जो आहे ना नितेश सर तुम्हाला आवडला आहे, कारण की पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आयकॉन खेळाडू उतरणारा नाही आहे बॅटिंगसाठी. मग मच्छिंद्र स्मृती टीममध्ये जो खेळाडू खेळतो आणि जो खेळलेला सुद्धा आहे त्याही खेळाडूला पहिल्या ओव्हरसाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाठवता येणार नाही आहे. पहिलं षटक संपलं की आयकॉनही येऊ शकतो आणि त्याचबरोबर जे मच्छिंद्र स्मृती टीममध्ये खेळलेले आहेत ते येऊ शकतात. चला तर थोडीशी चर्चा केली जाते पंचांसोबत. ओके चला तर तो जो डिसिजन आहे ते पंच घेतील. परंतु नितेश सर हा फॉर्मॅट जो नो बॉल आहे, पंच नो बॉल. जे पुढचा बॉल जो आहे ना तो फ्री हिट असणार आहे. नो बॉल आहे, गुरुनाथ सरांनी सांगितलं हा नो बॉल असणार आहे. फ्री हिट ची संधी असणार आहे. फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी आपण पाहतोय बॅटिंगसाठी समोर मच्छिंद्र भोईर आपल्याला पाहायला मिळतात. प्रल्हाद म्हात्रे यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. स्टंपिंगची संधी आहे. सिद्धेश म्हात्रे लाऊड अपील केलेली आहे, परंतु गुरुनाथ सरांनी सांगितलं हा बॅटर सेफ आहे. विकेट किपिंग स्किल चांगले आपल्याला पाहायला मिळाले सिद्धेशकडनं. खरं तर क्लोज विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या प्रयत्नांमध्ये थोडंसं अपयशी ठरला, दुसऱ्या प्रयत्नांमध्ये अपील झाली, परंतु पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज 40+ आहे, फलंदाज सुद्धा 40+. एक चांगली कॉन्टेस्ट आहे. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची एज लागली आणि आणखीन एक सिंगल रन मिळणार आहे. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते. वारा थोडासा मंदावला आणि अशा परिस्थितीमध्ये धावांचं ओघही थांबलाय. धावा हवे असतील तर थोडं एरियल अटॅक करावं लागेल, आक्रमण. राईट अराउंड द विकेटने पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला उडवलाय बॉलला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय बॉल. भोईर कुटुंबियांसाठी पहिला चौकार आलाय मच्छिंद्र भोईर यांच्या बॅटमधनं. सात धावा धाफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटने प्रल्हाद म्हात्रे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरना बॉल. बॅक टू बॅक दुसरा चौकार मच्छिंद्र भोईर यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. नितेश सर जे फटके जे 40+ खेळाडून जे पाहायला मिळतात ना, मग कव्हरच्या रिझनला जे फटके लगवतात, मग स्क्वेअर लेगच्या रिझनला जो चौकार लगवला, हे खऱ्या अर्थाने डोळ्याचे पाडणं फेडणारे फटके असतात. 40+ क्रिकेट ज्यावेळेस खेळाडू खेळतो 40+चा, त्यांच्या ज्या 40+ची जेव्हा स्पर्धा होते त्यावेळेस त्यांना पॉवर प्ले नसतो. त्यांना पहिल्या ओव्हरपासून 6 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतात आणि खऱ्या अर्थाने असं वाटतंय की त्यांना हवं आहे पॉवर प्लेची गरज त्यांना हवं आहे. परंतु षटक क्रमांक पहिले संपले. टीमची धावसंख्या दाफलगावरती टोटल लागल्यात 11 धावा. बिनगडीबत 11 धावा. डीजे
ती आलोय म्हणजे त्याच्यामध्ये धीरज भोईरचाही आपण उल्लेख करूया, पण ते त्यांना अवगत झालंय. परंतु या अगोदरच्या जनरेशनला खऱ्या अर्थानं मेरिटनुसार खेळण्याची एक वेगळी कला अवगत झाली आहे. त्यामुळे त्यांचा खेळ पाहण्याचं एक वेगळं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता ही स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट सुद्धा करतोय. निश्चितप्रमाणे चांगला उल्लेख केला नितेश सरांनी. जवळ सेकंड ओव्हरमध्ये आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलेत उन्मेष म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल घेऊन बॅकफूटवरती जाऊन मात्र स्क्वेअर कट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. डिफेक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक धावतोय परंतु बॉल थांबणारा नाहीये. बॉल बंद करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात चौकाराच्या साह्याने राजेश भोईर यांच्या बॅटमधनं 4 धावा पाहायला मिळतात. आयुष्यातील आणि खेळातील तुमच्या चुका कमी करण्यासाठी सहाय्य करत असतात. कारण तुम्ही घेतलेला या अगोदरचे अनुभव तुम्हाला त्या चुका सुधारित किंवा त्या चुका न करण्याची एक प्रेरणा देत असते. आणि हाही बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला थोडी संधी होती कारण लेगस्टिकचा बॉल होता. अगदी जर का आपण पाहिला बॉलला प्रॉपर मिडल करता आलं असतं तर कदाचित 4ही मिळाले असते. परंतु नाराज आहेत राजेश स्वतःवर, कारण बॉलचा वरच्या पट्ट्याला लागला, बॉल मागे गेला, जिथे मिळाली फक्त 1 धाव. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 16. पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली आतापर्यंत. तर निश्चितप्रमाणे पहिल्या विकेटसाठी खूप चांगली भागीदारी पाहायला मिळते दोन्ही बॅटर्समध्ये. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका लगवला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी परंतु अडवण्यामध्ये अयशस्वी होतील. आणि आणखीन एक चौकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळतो. राजेश भोईर यांच्या बॅटमधनं आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतो. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं ना नितेश सर, त्याच रिझनला स्क्वेअर कटचे फटके राजेश भोईर चांगले खेळतात. त्याचमुळे पॉवर प्लेचं षटक चालू होतं आणि कदाचित मित्र परिवार हा संघ त्या ठिकाणी खेळत होता. आणि दीपक ठाकूरने खूप चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी सेट केलं होतं. जो स्क्वेअर कटला जे फटके खेळतात मग डीप एक्स्ट्रा कव्हरला थोडासा बाउंड्री रेषा लगत जो क्षेत्ररक्षक होता ना त्याला थोडासा वर बोलवला होता आणि तिथे राजेश भोईर यांना फसवण्यामध्ये ते यशस्वी झाले होते. जिथे आपण पाहतोय की राजेश भोईरची थोडी हिंमत आणि थोडे प्रयत्न आणि त्यामुळेच की काय नशिबाला सुद्धा थोडंसं झुकावं लागलं. क्रीडांगण आणि खेळपट्टी आज खऱ्या अर्थानं प्रेमात पडली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. हाही बॉल पुन्हा एकदा पुढ्यात टाकला होता परंतु हाही मिस्टामिंग स्ट्रोक आहे. अंतर्वर्तुळामध्ये बॉल अडेल, एकच मिळणार आहे आणि येथे दुसरीचा प्रयत्न होईल. नाहक बली, या गोष्टीची गरज होती का हा एक प्रश्नचिन्ह. आणि स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजानं त्यानेही सांगितलं की मलाही फलंदाजी करायची आहे म्हणून त्यानं तिकडे विकेट सोडली नाहीये. 2 40+ खेळाडू, दोन्ही 40+ खेळाडूंमध्ये संवादामध्ये थोडंसं अंतर पडलं आणि तिथे एका फलंदाजाला परतावून आले. परंतु जो रोल दिला होता पहिल्या षटकामध्ये, ज्या धावा हव्या होत्या त्या धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे खऱ्या अर्थानं ते सोपं होईल इथून पुढचं समीकरण आणि या बॅटिंग करणाऱ्या टीमचा थोडासा प्रवास. नितेश सर मैदानाच्या आतमध्ये त्यांचे पुत्र आलेले आहेत. आपण पाहतोय आयुष भोईर. थोडंसं कानमंत्रही दिलं राजेश भोईर यांनी त्यांना, कारण ज्या पद्धतीने सध्या मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट चालू आहे यावेळेस बॅटला बॉल लागलाय का अपील जोरदार केलेली या विकेट किपरने. परंतु पंच सांगतायत की हा बॅटर जो आहे ना तर सेफ आहे कारण की बॅटला बॉल लागलेला नाहीये. शरीराचा वेध घेत असताना आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. धावा येत आहेत. इथून जर धावा थांबल्या तर प्रेशर बनवू शकतं टीम भोईर कुटुंब या टीमवरती. 21 धावा 1 गडीबाद. शेवटचा बॉल आहे उन्मेष म्हात्रे यांच्या ओव्हरमधला. समोर बॅटिंगसाठी पाहायला मिळतात मच्छिंद्र भोईर. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. तर क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळतात. मिड विकेटला एक सिंगल रन, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. आणि तिथे मात्र मच्छिंद्र भोईर यांच्या शरीरावरती हा चेंडू लागल्यानंतर फक्त एक सिंगल रन. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 22. 22 धावा 1 गडीबाद.
सुंदर शब्दांची फेक आपण ऐकली अनुभवली. या मॅच सोबत थोडंसं सेन्स ऑफ ह्युमर आणि हा जत्रा जो चषक आहे तो खरं तर एक आनंदोत्सव आहे आणि हा एक महोत्सव आहे. त्यामुळे आज खऱ्या अर्थानं आपण विकीला ऐकलं, दादांनाही ऐकलं आणि दोघांचे आपण कौतुक करूया. यावेळेला हा बॉल ऑन साईडला जमिनीला घरंगलत गेलाय. एकच धाव काढण्याची एक मनीष आहे बघा, दुसरीचा अजिबात प्रयत्न नाही. आता धावा हव्यात म्हणून कदाचित ही रणनीती आणि आता कदाचित मॅचची स्ट्रॅटेजी बदलेल. नॉनस्ट्रायकर यांचे फलंदाज विकेट सुद्धा सोडतील कारण नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल, नव्या उत्साहानं आणि धावांचा ओघही वाढेल अशी एक प्रॉबॅबिलिटी क्रिकेटची आपण सातत्यानं पाहिली आहे. निश्चितप्रमाणे, कारण की महत्वाची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये. आणि धीरज भोईर, विकी भोईर म्हणत असेल की आमचं एकच कुटुंब आहे आणि दबदबाही आमचाच राहिला पाहिजे. मेगा फायनल मध्ये आमचे दोन्ही संघ आम्हाला हवेत. आता सिद्धेश म्हात्रे यांनी मात्र खूप चांगली फाईट देत असताना दोन्ही भोईर टीमला पराभूत करण्याचा ठाम निर्णय त्यांनी घेतला आणि मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण म्हात्रे कुटुंब पाहायला मिळतं. भोईर टीमला मात्र फाईट देत असताना टीमची धावसंख्या 23 लागली आहे. सिद्धेश म्हात्रे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतं. समोर आहेत आयुष्य भोईर. त्यावेळेस फुल टॉस बॉल आहे. एलिव्हेशनची कमतरता पाहायला मिळत नाहीये की, आणि इथे हा बॉल जो आहे ना सीमारेषा पार झाला. षटकार आला आयुष भोईरच्या बॅटमधनं आणि प्रत्येक मॅच मध्ये षटकार ठोकला आयुष भोईरने. हा यंगस्टर या टीमचा, या गावाचा आणि खऱ्या अर्थाने हे टॅलेंट मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संपूर्ण प्रेक्षकांना दिसून येतं. बाउंड्री रायडर म्हणून कदाचित खेळाडूकडनं अर्ली स्टार्ट झालं नाही. जेव्हा बॅट फिरवली होती, बॉल ऑन साईडलाच येणार आहे तो तयार नव्हता आणि म्हणूनच कदाचित थोडीशी गॅप पडली, अन्यथा हा झेली झाला असता. हाफ चान्स आणि मिळालेला खरं तर मोठा फटका षटकारी आलाय. कदाचित धावाही मिळाल्या आणि इथे अजून एक डॉट बॉल आलाय. जितके डॉट बॉल येतील तितका कदाचित प्रेशर सुद्धा वाढेल, तितक्या धावा सुद्धा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतील. आता एकूण 2.3 चेंडूंचा खेळ झाला. 9 चेंडू अजूनही शिल्लक असतील. रोहित, मला वाटतं 9 मध्ये किमान 20 ते 22 धावा जरी आल्या ना तरी सुद्धा 50 पर्यंत पोहोचण्याचा एक मानस बॅटिंग टीमचा जरूर असणार आहे. निश्चितप्रमाणे. आणि इथून जर पाहिलं ना आता 8च बॉल शिल्लक आहेत आणि धीरज भोईर अजूनपर्यंत तंबूमध्ये आहेत. पवेलियनमध्ये अजूनपर्यंत ते आहे ना. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून त्यांना किती बॉल फेस करायला मिळतील हे पाहायला मिळेल. आयुष भोईर थोडासा प्रेशरमध्ये असणार आहे कारण की षटकार लागवलं त्यानंतर 2 बॉल तो मिस झाला. तर सिद्धेश म्हात्रेला रीड करण्यामध्ये थोडीशी मात्र गफलत होते. राईट आर्म राऊंड द विकेटने सिद्धेश. त्यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला त्या ठिकाणी तैनात आहे. कॅच पकडली गेली आहे आणि आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर चाललाय. आयुष भोईर मैदानाच्या बाहेर चाललाय. 29 वरती लागलाय. दुसरा धक्का ही भोईर कुटुंबाला. लागला शेवटचा एक बॉल शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर 360 नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये आला. खऱ्या अर्थाने नितीश सर उल्लेख करायला हवाय कारण की या खेळाडूने भरपूर मेहनत घेतलेली आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, सर्वांना एकत्रित आणण्यासाठी त्याने चांगले प्रयत्न केलेत आणि ते यश मात्र धीरज भोईरला प्राप्त झाला आणि स्वतः खेळही करतो मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी धीरज आहे. शेवटचा बॉल ब्रह्मास्त्र टाकला गेलाय. एका रनसाठी भरपूर वेगाने धावलो आहे आणि तिथे मात्र 1 रन घेत असताना सॅक्रिफाईस करावी लागते मच्छिंद्र भोईर यांना आपली विकेट. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धीरज भोईर यांचा शो पाहायला मिळेल का? शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागणार आहे कारण की नितीश सर एकाच गावामधनं 2 खेळाडू ISPL ला खेळणं ही खऱ्या अर्थाने भाग्याची गोष्ट आहे या संपूर्ण धारावी गावासाठी, संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटसाठी. कारण की जर पाहिलं ना तर प्रत्येक एका गावातनं 1 खेळाडू सिलेक्ट होत नाहीये ISPL साठी आणि या गावातनं 2 खेळाडू सिलेक्ट झालेत. विकी भोईर आणि धीरज भोईर यंदाचं त्याचं पहिलं सीझन होतं.
तर 6-4-4-6-6 अशा 3 षटकार आणि 2 चौकार शेवटच्या 5 चेंडूमध्ये आले होते. तिथे मॅच फिरली होती. कदाचित धीरजला सुद्धा धावांना जर का ॲक्सेलरेट करायचं आहे तर मात्र इथून पुढे हे 6 चेंडू त्याला स्वतःला खेळावं लागतील आणि जितक्या धावा येतील तितक्या धावा धावफलकावर तुमच्या गोलंदाजांना मात्र नक्कीच चांगलं मार्जिन हे मिळेल. एक चांगली फायटिंग टोटल उभी राहील आणि मॅचमध्ये चांगले रंग भरले जातील. रसिक प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करतील. कारण त्याचं असं की हा सेमीफायनलचा सामना आहे जिथे या सामन्यामधनं पराभूत झालेला संघ स्पर्धेतून निरोप घेणार. जो जिंकणार तो थेट पोहोचणार फायनलमध्ये आणि खेळणार विकी भोईर आणि भोईर कुटुंब या टीम सोबत. 29 धावा धावफलकावरती लागल्या आणि शेवटचं षटक भरपूर महत्वाचं असणार आणि प्रेशरमध्ये असणार आहे आर्यन म्हात्रे. कारण की समोर तेवढा तगडा फलंदाजा तो शेवटच्या ओव्हरमध्ये भरपूर घातक आहे आणि बॅटिंग ऑर्डरही तोच आहे त्याचा. 4 नंबरवरती सध्या 5 नंबरवरती तो सध्या खेळण्यासाठी आला. यावेळी जर पाहिलं तर लोअर फुल टॉस बॉल होता. समोर फक्त दिशा दिलेली आहे. स्टँड अँड डिलीव्हर आपल्याला पाहायला मिळतो आहे. धीरज भोईरच्या बॅटमधनं आलाय पहिला षटकार. टीमची धावसंख्या 35 धावा धावफलकावरती लागल्यात. धीरज भोईर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक वरती. आर्यन मात्र एक नवीन मोठं चॅलेंज आहे आर्यन समोर. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. स्क्वेअर लेगला खेळले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन कंप्लीट झाले. फंबल झाले म्हणजे 2 रन आरामात कंप्लीट होतील. तुम्हाला या वेळेला फंबल व्हायचा नाहीये. जर तुम्ही फंबल व्हाल तर 2 धावा निश्चितप्रमाणे अगदी सहजरित्याने धीरज भोईर कंप्लीट करेल. टीमची धावसंख्या 2 धावे बरोबर पुढे जात असताना 37 या आकड्यावरती 37 रन स्कोर कार्ड वरती 3 गडी बाद. रोहित मैदानाच्या आतमध्ये मिस्टर 360 विमान उडवणारा खेळाडू नाव आहे धीरज भोईर. त्याच्या पुढ्यात जर का चेंडू टाकले ना तर मात्र नक्कीच षटकारांमध्ये कन्वर्ट होतील. निश्चितप्रमाणे यावेळेस शॉर्ट बॉल टाकला गेला. बॅट अगोदरच फिरल्यानंतर बॉल निघून गेला. डोक्यावरती हात मारला धीरजने कारण की त्याला माहिती होता हा बॉल मिड विकेट स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवू शकलो असतो. हा बॉल मिस झाला. विकेट किपर सुरेश दादांचं आम्ही कौतुक करू. कारण बऱ्याच मला वाटतं ते त्यांना जर का आपण विचारलं की दादा तुम्ही या अगोदर मैदानात कधी उतरले होते तर कदाचित त्यांना डेट आठवणार नाही. पण आज आवर्जून प्रेमानं मायानं ते मैदानामध्ये उतरले. त्यांनी विकेट किपिंग फार चांगली झाली आहे. 37-3 यावेळेस हेलिकॉप्टर फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर धीरज भोईरच्या बॅटमधनं आला. आणखीन एक घणाघाती प्रहार. षटकार समोर टाकला. पुढ्यात टाकला आणि पुढ्यातला बॉल आर्यन मात्रे धीरज सोडत नाही. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार 43 वरती 3. त्यानं चांगलं सादरीकरण. मग अशी एक ISPL आणि धीरज भोईर असा एक विषय सब्जेक्ट आपण छेडला होता. कदाचित धीरज भोईर कोणत्याही फलंदाजी क्रममध्ये कुठेही फलंदाजी करू शकतो. धीरज कॅन बॅट, धीरज कॅन बॉल, धीरज कॅन फील्ड ॲज वेल. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये तसं एक चांगलं डॉमिनन्स आहे. धीरज कमीत कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढतो. धीरज त्याच्याकडे खऱ्या अर्थानं मिस्टर 360 म्हणजे मैदानामध्ये कुठेही फटका सजवण्याची संधी आहे. म्हणूनच कदाचित त्याला संधी मिळाली ISPL मध्ये. यावेळेस बॉल हवेमध्ये संधी आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न धीरज भोईरला इथे रन घ्यायची आणि विकेट किपर पुन्हा एकदा चूक झालेली. पॅनिक झाला पूर्णपणे संघ मैदानाच्या आतमध्ये. म्हात्रे कुटुंब धीरज भोईरची विकेट घेण्यासाठी कॅच ही ड्रॉप केली. मग त्यानंतर रनआउटही सोडलेला. जो विकेट किपरने जर बॉल पकडला असता तर स्ट्राईक पासून तो वंचित असला असता. परंतु त्यानंतर मात्र वन शॉट रन म्हणजे 1च धाव मिळणारा. तो काही हरकत नाही आहे. धीरज यांच्याकडे पुन्हा एकदा स्ट्राईक पाहायला मिळेल. 2 धावा मिळतील ना पंचे. ओव्हर थ्रोची आणि एक धावून काढलेली आहे. 2 धावून काढल्या होत्या ज्यामध्ये एक शॉर्ट रन आहे, एक ओव्हर थ्रोची रन म्हणजे टोटल 2 असतील ना. ओव्हर थ्रोची रन नाही आहे. ओके. बॅटर सांगतायत की तिकडे डिक्लेअर झोन कडे गेला होता का चेंडू तर नाही. तर ती 1च धाव असणार आहे. 1च धाव. ओके ओके. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 44 वरती भोईर कुटुंब आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावा. आर्यन म्हात्रे खूप चांगली गोलंदाजी केली आहे आर्यन म्हात्रेने. शेवटचा बॉल राईट ऑफ द विकेट. शेवटचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. त्रास झाला धीरज भोईरला. शॉर्ट बॉल त्याच्या बॅट वरती येत नाही. 1 रन कंप्लीट झाली. सिद्धेश म्हात्रे बॉल पर्यंत पोहोचले तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 46 वरती भोईर कुटुंब हा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि 47 धावसंख्येचा
पाठलाग मात्र करायचा आहे सिद्धेश म्हात्रे आणि म्हात्रे कुटुंब या टीमला. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जिथे सर ओव्हरपिच जे बॉल होते ना तर ओव्हरपिच बॉलला धीरजने पनिश केला, जिथे मात्र तो लॉंग ऑनच्या वरनं षटका ठोकले, मग लॉंग ऑफच्या वरनंही षटका ठोकले. परंतु जसे 2-3 बॉल मध्ये शॉर्ट बॉल आले, बॅटवरती बॉल धीरजच्या व्यवस्थित आलेले नव्हते आणि त्याच कारणामुळे कुठेतरी मित्र म्हणेन 12 धावा वाचल्या गेल्या, 2 षटकारच्या वाचल्या गेल्यात. टार्गेट जो आहे ना तो मी म्हणेन म्हात्रे कुटुंबियांसाठीही चांगला आहे. असं नाही म्हणता येणार की हा टार्गेट जो तो सेफ आहे आणि इथून सिद्धेश म्हात्रे यांचा संघ खऱ्या अर्थाने ह्या धावा ज्या आहेत ना ते चेस करू शकतो. 46 धावा ज्या आहेत ना ते चेस करू शकतो, ही क्षमता त्यांच्याकडे आहे. आणि दुसऱ्या बाजूला धीरज भोईर यांनाही मेहनत करावी लागणार आहे, कारण की धीरज भोईरचं 1 षटक सोडलं तर बाकीचे 3 षटकांवरती ते प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर करतील. 46 धावा दाफलकावर 47 धावसंख्येला विन आहे. नाही 47 धावा खरंच क्रिकेट जरी आकड्यांचा खेळ असला तरी सुद्धा सिद्धेशकडे सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण सिद्धेशची बॅटिंग जर का मी म्हणेन 1-2-3 षटकांपर्यंत जर का राहिली, किंबहुना सिद्धेश जेव्हा येईल जर का तो शेवटपर्यंत टिकून राहिला तर कदाचित हा सामना तो खुला करू शकतो. परंतु धीरज भोईरचं ते 1 षटक, त्या षटकामध्ये धावा किती येतील किंबहुना तो कोणत्या विकेट्स घेईल याच समीकरणावर या संपूर्ण मॅचचं चित्र अवलंबून आपल्याला पाहायला मिळणार. परंतु गोलंदाज आम्ही जे शेवटचं षटक हाताळलं त्या गोलंदाजाचं खऱ्या अर्थानं कौतुक करू, कारण धीरज भोईर सारखा एक गुणवंत खेळाडू समोर असताना, कुशाग्र खेळाडू समोर असताना त्याला थांबवणं हे सोपं काम नव्हतं. परंतु त्याला थांबवलं, धावांनाही थांबवलं आणि धावांचं एक रिवाइज टार्गेट इथं सेट झालंय, ते 47 धावा, 47 टू विन. दुसऱ्या बाजूला नितेश सर, आर्यन म्हात्रे, मग उन्मेष म्हात्रे, मग सिद्धेश म्हात्रे यांना मेहनत करावी लागणार आहे, यांना बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. 47 धावा धीरज भोईर तुम्हाला सहजरित्याने काढून देणार नाहीये. जेवढा चपळ खेळाडू आहे तेवढा चालाक कॅप्टनही आहे आणि या धावा काढायच्या आहेत. 47 धावा 24 बॉलमध्ये. तोपर्यंत डीजे मास्टर यांना पुन्हा एकदा आपण संधी देऊया. एक गावदेवी आईचं गीत या दाराबाई गावचं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना ऐकवायचं आहे ही आम्ही विनंती करतोय. थँक्यू.
खऱ्या अर्थाने आशीर्वाद आहे आईचा या संपूर्ण धारावे गावावरती आणि अप्रतिम गीत आपण ऐकलं परमेश माळी नितेश सर यांच्या आवाजामध्ये खऱ्या अर्थाने जादूचा. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. यंदाही रोहित दुसऱ्या पर्वामध्ये जत्रोत्सव महोत्सव सोहळा पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे दारा गावात. निश्चितप्रमाणे पहिला बॉल व्हाईट बॉल टाकला गेला. राजेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात. माफ करा दशरथ भोईर आलेत गोलंदाजीसाठी. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत 40+ आणखीन एक लेजंड खेळाडू ज्याने मात्र नवी मुंबई मास्टर कप 40+ या प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ साकारला धारावी टीमसाठी. पहिलाच बॉल आपण वाईट पाहिला त्याच्यानंतर स्क्वेअर लेगला उडवलाय बॉलला. धीरज भोईर धावतोय आणि थांबवण्यापासून अयशस्वी ठरतोय. पहिला चौकार आलाय म्हात्रे कुटुंब या टीमसाठी. बॅटर आपण पाहतोय राजेश म्हात्रे यांच्या बॅटमधनं. मिड विकेट वरनं तो डीप स्क्वेअर लेग पर्यंत धावत गेला परंतु बॉल काही अडवता आलेला नाही. आणि आता फिल्डिंगची व्यूहरचना जर पाहिली ना तर नितेश सर आपण पाहतो एक लॉंगॉनही आपल्याला पाहायला मिळतोय. मग मिड विकेटला देखील धीरज भोईरला आपण पाहतो. हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. भोईर कुटुंब आपण पाहतोय सध्या प्रेशरमध्ये 47 धावा या थांबवायच्या आहेत. तो गेम प्लॅन सेट करावा लागणार आहे. विकेट भरपूर महत्वाचे असणारा राजेश म्हात्रे यावेळेस पुन्हा एकदा बॅटवरती बॉल व्यवस्थितपणे लागत नाही. या बॉटमला हा बॉल इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॉल सोडल्यानंतर मात्र एक सिंगल रन आणि दुसरीचा प्रयत्न करतील का राजेश म्हात्रे दर्शवत होते. दुसरीचा प्रयत्न करायला ते तयार होते परंतु उन्मेषने नकार दिला आणि त्याच कारणामुळे आपण पाहतोय टीमची धावसंख्या 1 या धावसंख्येने पुढे गेली. 7 धावा दाफलकावरती लागल्यात. दोन बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 7 धावा या धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. विकेट अजूनपर्यंत एकही गमवली नाहीये. चांगली सुरुवात झाली आहे म्हात्रे कुटुंबियांकडनं. 7 धावा म्हणजेच 40 धावसंख्या अजूनही गरज आहे. 22 बॉल आणि 40 धावसंख्येची गरज आहे. सोपं समीकरण असं पाहायला गेलं तर वाटतंय. यावेळी जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये उन्मेष म्हात्रे यांचा पाहायला मिळाला. एक सिंगल रन आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती राजेश म्हात्रे यांना आणलं गेलं. नितेश सर खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि हा थोडासा अनुभव तुमच्याकडे हवा आणि तो उन्मेषने दाखवला. नाही नक्की सेन्सिबल क्रिकेट ज्याला आपण म्हणतो संयमानं. खरं तर जेव्हा खराब चेंडू होईल त्याच्यावर आम्ही आक्रमण करू आणि त्याची वाट पाहत असताना तो बॉल येईल का हिटिंग झोनमध्ये त्याच्यावर आक्रमण होईल का. त्यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल व्हाईट बॉल टाकला गेला. आपण पाहतो दशरथ भोईर यांना गोलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा या धावफलकावरती लागल्यात. समीकरण नितेश सर आल्या 21 बॉलमध्ये 38 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळी जर पाहिलं तर पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न स्टंपिंग चांगली केलेली आहे. विकेट क्रमांक पहिली मिळालेली या फलंदाज या ठिकाणी बाद झालेत राजेश म्हात्रे. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्यात 9 धावा. माझे मनान भरले
मात्र संपुष्टात आणलाय. आणखीन एक फलंदाज म्हात्रे कुटुंब टीमचा बाहेर चाललाय. उन्मेष म्हात्रे मैदानाच्या बाहेर. वरती टोटल धावा 1 ने संघ पुढे जातोय 10 या आकड्यावरती. 10 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट गमावलेले आहेत. 16 बॉल मध्ये 37 रनची गरज आहे. सिद्धेश म्हात्रे यांचा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल का भोईर वर्सेस भोईर. यावेळेस लॉअर फुल टस होता. हाही बॉल बॅट वरती आलेला नाही. आणखीन एक बॉल जो आहे तो डॉट बॉल आला. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल धावा आपण पाहतो 11 लागलेल्या आहेत. आता 15 मध्ये बनवायच्या 36 धावा. 15 बॉल 36 रनची गरज आहे. सिद्धेश म्हात्रे 3 बॉल शिल्लक आहे. सिद्धेश म्हात्रेला इथून 2 तरी षटकार बाहेर ठोकावे लागणार आहेत. यावेळेस चुकीचा बॉल टाकलाय की का. बॉल हवेमध्ये या विकेट किपर बॉलच्या खाली आहे. कॅच पकडण्याचा प्रयत्न केलाय जरूर परंतु इथून आणखीन एक बॉल आपण पाहतो. इथं जीवनदान मिळालं सिद्धेश म्हात्रेला आणि पंचांचा इशारा आमच्या पर्यंत येत आहे. बेस्ट हाईट. चला बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. सिद्धेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात आणि चेंडू झालेत या ओव्हरच्या आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. समीकरण 15 बॉल 34 आहे. चला फ्रीडचा बॉल हा. तर म्हणूनच सिद्धेश म्हात्रेने गुरु सरांकडे पाहिलं ना की ज्या प्रकारे तुम्ही सांगताय नितेश सर की सिद्धेश म्हात्रे हा स्ट्राईक वरती या बॉल साठी हवा होता. यावेळेस जर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आता कठीण वाटतं इथून ना कारण की आता 13 बॉल मध्ये 34 रनची गरज आहे. ज्यामध्ये 13 बॉल 34 आणि यानंतरचे 2 षटक आहेत त्यामध्ये धीरजचा 1 षटक आहे. हे कठीण वाटतं आता नितेश सर इथून काय करायची गरज आहे सिद्धेश म्हात्रेला विचार करावा लागणार. रन तर मिळणार नाहीये या बॉलवरती. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आणखीन एक विकेट मिळालेली आहे. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. सूरज म्हात्रेला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये हव्यात 34 धावसंख्येची गरज.
31 धावसंख्येची माफ करा 26 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 26 रनची गरज आहे. 8 बॉल 26 रनची गरज आहे. कठीण आहे या गोलंदाजावरती प्रहार करणं. लेफ्ट आर्म गोलंदाज चालाक आहे. यावेळेस फटका चांगला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल सीमा रेषा पार. षटकार आलाय आर्यन म्हात्रेच्या बॅट मधनं. 6 धावसंख्येचा फटका. मॅच इज ऑन. शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल यात काही शंका नाहीये. तर धीरज 6 जर आल्या तर 14 राहतील. 6 चेंडू सध्या 7 बॉलमध्ये 20 रनची गरज आहे आणि आता चांगला चेंडू त्याला टाकावा लागणार, रिलीज करावा लागणार आहे चांगला चेंडू. शेवटचा बॉल शेवटचा बॉल हा चांगलाच टाकावा लागणार आहे आणि शेवटचा बॉल आलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 20 रनची गरज आहे म्हात्रे कुटुंब या टीमला मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी. आणि समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळणार. इम्पॉर्टंट म्हणजे काय तर सिद्धेश म्हात्रे अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जिवंत आहेत. 6 बॉल 20 रनची गरज मेगा फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी म्हात्रे टीमला गरज आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भोईर कुटुंब. एकतर संघ त्यांचा पोहोचलाय मेगा फायनल मध्ये, परंतु इथून कोणता संघ पोहोचेल, भोईर कुटुंब की म्हात्रे कुटुंब. जर इथून धीरज भोईरचा संघ पुढे गेला तर ट्रॉफी तर एकाच देवारात जाणार आहे, एकाच देवारात जाणार आहे, दुसऱ्या देवारात जाणार नाहीये. परंतु इथून जर सिद्धेश म्हात्रेच्या टीमने पलटवार केला तर एकतर भोईर कुटुंबामध्ये जाईल, नाहीतर मग म्हात्रे कुटुंबाच्या देवारात जाणार. हे चांगली बॅटल पाहायला मिळणार. परंतु 6 बॉलमध्ये 20 ची गरज असताना कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी प्राचारण केलं गेलं. आयुष भोईर या गोलंदाजाला या ठिकाणी प्राचारण केलं गेलं. मॅन विथ अ गोल्डन आर्म. खऱ्या अर्थानं जो रिदम मध्ये फॉर्म मध्ये जो फॉर्म मध्ये असतो तो चार्ज घेतो आणि अर्थातच आपली गुणवत्ता सादर करण्यासाठी सज्ज आहे आयुष राजेश भोईर. पहिलाच बॉल बीट केलाय सिद्धेश म्हात्रेला. पहिलाच बॉल डॉट आलाय. आता 5 मध्ये बनवायच्यात 20 धावा. 5 चेंडू 20 ची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. जत्रा चषकाचा थरार आहे. सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये म्हात्रे कुटुंब त्यांच्या विरोधामध्ये भोईर कुटुंब. आपण हा सामना अनुभवताय. सिद्धेश म्हात्रे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला धीरज भोईर यांचा भोईर कुटुंब पाहायला मिळतोय. आणि आता म्हात्रे कुटुंबाचं मात्र भवितव्य जे काय ते सिद्धेश म्हात्रेच्या हातामध्ये. इथं म्हात्रे कुटुंबाला जर ट्रॉफी जवळ पोहोचायचं आहे तर हा सामना जिंकावा लागणार आहे. मेगा फायनल मध्ये पोहोचायचा आहे तर 5 मध्ये 20 धावा ठोकायच्या आहेत. 5 मध्ये 20 ची गरज आहे. फुल टॉस बॉल आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धेश म्हात्रेचा पलटवार. बॉल सीमापार. षटकार. प्रॉमिस त्यानं स्वतःला केलंय की खेळात किती प्रॉब्लेम्स आले, किती संकट आली, किती अडचणी आल्या तरी मी शेवटपर्यंत झुंज देईन. नाव आहे सिद्धेश म्हात्रे. ऑन अ फायर. दुसऱ्या बाजूला आयुष आहेत ज्यांनी संपूर्ण स्पर्धा गाजवलेली आहे. त्यालाही कमी आखून चालणार नाहीये. वाईट बॉल टाकला गेला प्रेशर मध्ये जरूर असणार आहे. आता 4 बॉल 13 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 4 बॉल 13 रनची गरज. सिद्धेश म्हात्रे आपल्याला स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतात. 4 बॉल 13 रनची गरज. म्हात्रे कुटुंब या भोईर कुटुंब कोणता संघ मेगा फायनल मध्ये जाणारा विजयाच्या आड उभा भोईर कुटुंबियाचा तो म्हणजे सिद्धेश म्हात्रे. जो शेवटपर्यंत झुंज देणार तोच जिंकणार. जो बेस देईल तो जिंकेल. हो यावेळेस वॉट अ शॉट. डिमिक्सच्या कव्हरला काय फटका खेचलाय सिद्धेश म्हात्रेच्या बॅटमधनं. आणखीन एक धमाका. याच वेळेसाठी जर तो थांबला होता ना की धीरज भोईरचे षटक जरी 9 वरती थांबलं तरी शेवटच्या ओव्हर मध्ये
दावा चीज करायची क्षमता माझ्यामध्ये आहे. आता 3 बॉल 7 रनची गरज आहे. 3 बॉल 7 रनची गरज. जत्रा चषक 2026 पर्व क्रमांक पहिलं या स्पर्धेची सेमीफायनल काय रंगते. 3 बॉल आणि 7 रनची गरज आहे. सेमीफायनलचा सामना कंपल्सरी चेस आहे. 3 बॉल 7 रनची गरज आहे. इथून असं वाटतंय कदाचित नितेश सर गेम प्लॅन थोडासा चेंज करावा लागणारा. धीरज भोईर यांना कदाचित असं तरी वाटतंय मला की विकेट किपरची भूमिका त्यांना निभवायला हवी आहे. आता 3 बॉल 7 रनची गरज. थोडंसं गाईड करतील गोलंदाजाला. 3 बॉल 7 कारण की मॅच पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने म्हणून. यावेळी चुकीचा बॉल टाकला. आणखीन एक शॉर्ट बॉल. शॉर्ट पिच बॉलला समोर उडवलाय सिद्धेश म्हात्रेने. स्कोर इज लेवल. 2 बॉल 1 रनची गरज आहे. भोईर कुटुंब एक तर टीमला मात्र बाद करण्यामध्ये ते यशस्वी होत चाललेले आहेत. धीरज भोईरच्या टीमला बाहेरचा रस्ता दाखवत असताना सिद्धेश म्हात्रेचा संघ जवळजवळ असंच काहीतरी चित्र पाहायला मिळतं ना. नितेश सर मला तरी असं वाटत होतं की धीरज भोईर हा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये जायला हवा होता. कारण की त्याच्याकडे जो अनुभव आहे. मग आयुष भोईर जी गोलंदाजी करतो त्याला मात्र थोडीशी हेल्प झाली असते. कारण की विकेट किपर स्वतः धीरज भोईर महेंद्रसिंग धोनीचा मोठा फॅन आहे नितेश सर. त्याला माहिती आहे विकेट किपर असल्यामुळे कितीतरी गोलंदाजांना प्रेशर जो आहे तो हटवता येतो. किती मोठा बॅटर असला तरी. आणि हे काम त्याने अगोदर करायला हवं होतं. तो आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये चाललाय. 2 बॉल 1 रनची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. त्यामुळे एक डॉट बॉल मैदानामध्ये कमबॅक करून देईल. मैदानामध्ये चित्र पलटवण्यासाठी एक क्षण हा मौलिक असतो. आता इथे कदाचित जर का एक विकेट मिळाली, एक डॉट बॉल आला तर सामन्याचं चित्र हे शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. तसं घडेल का हा प्रश्नचिन्ह. परंतु या प्रश्नाचं उत्तर देईल तो गोलंदाज. नाव आहे आयुष भोईर. संपूर्ण स्पर्धा या पठ्ठ्याने गाजवली आहे. बरं शेवटच्या क्षणाला मात्र 2 बॉलमध्ये 1 रनची गरज असताना फिल्डिंग सेट करतोय धीरज भोईर. समोर सिद्धेश म्हात्रे आहेत. जसे षटकार लागले विशाल भोईर यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं स्मित असेही पाहायला मिळालं. नक्की इरादा तरी काय आहे. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु पाहत राहतील प्रेक्षक बनलेत. म्हात्रे कुटुंब गोस टू द मेगा फायनल. मेगा फायनल मध्ये प्रवेश नोंदवलाय. धीरज भोईर यांचा भोईर कुटुंब मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या बाहेर पाहायला मिळतोय. परंतु म्हात्रे कुटुंबांना आणखीन एक भोईर कुटुंबाला पराभूत करायचा ही ट्रॉफी जिंकण्यासाठी. आता या स्पर्धेमध्ये नितेश सर खरी मजा येणार आहे. मेगा फायनल पुन्हा एकदा म्हात्रे वर्सेस भोईर. नाही, नक्कीच मगाशीच आपण त्या गोष्टीची चर्चा केली. काहीही झालं तरी आपले प्रयत्न सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला आणि कोणी नावे ठेवली, काही हो, चांगल्या कामात मग्न राहा आणि आपलं ध्येय गाठायचं हे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी तुटो, डेस्टिनी गाठायचे. जिंकायचं म्हटलं ना की मग ती 100% कमिटमेंट, ते 100% प्रयत्न आणि शेवटपर्यंत मी झुंजू देईन, मी फाईट करेन. आणि त्यानं फाईट केली. तो खऱ्या अर्थानं मैदानामध्ये जसा आला, तो जसा खेळला